महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसही त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या अगदी आपण शेवटच्या भागापर्यंत पोहोचलेलो आहोत. अगदी काही 2-4 पेज शिल्लक आहेत आणि कोळी वर्ग या अंतर्गत आतापर्यंत आपण कोळ्यांचे गुण, दूध पित्या मुलाचे गुण, जमिनीवरील कासवाचे गुण, जंगलाचे गुण आणि त्याही अगोदर विविध प्राण्यांचे पक्ष्यांचे गुण या ठिकाणी आपण बघितले. झाडाच्या गुणासंबंधी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर झाड आपल्या परिचयाचंच आहे, कारण आपल्या प्रत्येकाच्या घरी कुठलं ना कुठलं काही ना काही एक झाड आपल्या घरी नसेल तर आपल्या परिसरात आपल्या अवतीभवती आपल्याला झाड पाहायला मिळते आणि त्या झाडांना फळं लागताना आपण नेहमीच पाहतो. तर त्यामुळे ही बाब काही आपल्याला नवीन नाही. पण ही बाब जरी नवीन नसली तरी झाडाला फळं लागतात, तर त्यापासून आपल्याला काही शिकण्यालायक आहे काय यावर मात्र आपण कधीच विचार करत नाही. आणि इथे भंते नागसेनाने आपल्याला त्यावरही विचार करण्यास बाध्य केलेला आहे. तो सुद्धा गुण आपण कशा पद्धतीनं आत्मसात करू शकतो याविषयी आपलं लक्ष त्यांनी वेधलेलं आहे. तर निसर्गामध्ये अशा अनेक बाबी आहेत, आपल्या अवतीभोवती अशा अनेक बाबी आहेत ज्याकडे पाहून सुद्धा आपण कानाडोळा करतो, पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करतो आणि म्हणून आपल्याला अनेक बाबींपासून काही बोध घेता येत नाही, काही शिकता येत नाही. कारण शिकण्यासाठी जी शोधक वृत्ती पाहिजे ती शोधक वृत्ती म्हणजे नाही असं म्हणता येणार नाही, पण आपण त्या जाणीवेनं त्या गोष्टीकडे कधी पाहत नाही आणि म्हणून आपल्याला ते गुण दिसत नाही किंवा आपल्याला त्यातून काही शिकता येत नाही. आणि म्हणून निसर्गापासून खूप काही शिकण्यालायक आहे जर माणूस त्या पद्धतीनं निसर्गाकडे पाहत असेल ना आणि त्यातून काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडतात त्यातून आपण खूप काही शिकू शकतो. आणि म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की झाडांना फुलं लागतात. ही काही नवीन बाब आहे का? आपल्याही घरामध्ये झाडं असतील, आपण कधी म्हणजे कुंडीमध्ये तरी लावलेली झाडं असेल आणि त्या झाडांना फुलं येतात, झाडांना फळं येतात. तर त्याच पद्धतीनं माणूस जेव्हा धम्म मार्गावर आरूढ आहे किंवा एक साधक भिक्खू आहे तर त्या साधक भिक्खूला, उपासकांना, उपासिकांना विमुक्तीच्या फुलांना व श्रामण्याच्या फळांना धारण करता आलं पाहिजे. विमुक्तीचे फूल आणि श्रामण्याचे फळ. तर विमुक्तीचे फूल म्हटलेलं आहे. आणि फूल कसं असतं तर मोहक असते. फूल कसं असतं? आकर्षक असते, हवं हवंसं वाटणारं असते ना. फुलाविषयींचं एक वेगळंच आकर्षण. जर माझ्या अवतीभोवती जर तुम्ही फुलांचा हार पाहत असेल तर तुम्हाला ते पाहून मनमोहक वाटते, नाही का? आणि म्हणून इथे किशोरदादांच्या आयडी मध्ये सुद्धा सुंदरसं असं एक फूल दिसत आहे आणि ती आयडी बघा किती सुंदर दिसत आहे. तर मनाला आकर्षित करून घेणारं, मनाला सुंदर म्हणजे मनाला मोहणारं, विलोभनीय असं ते फूल आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. तर विमुक्ती कशी आहे? तर विमुक्ती सुद्धा त्या फुलासारखी आहे. विमुक्ती सुगंधित आहे, विमुक्ती मनमोहक आहे, विमुक्ती आकर्षक आहे, विमुक्ती सुखदायक आहे. आणि अशी ही सुखदायक जी विमुक्ती आहे, आपल्या चित्ताला संस्कारापासून मुक्त करणे, ही जी काही उपलब्धी आहे ती उपलब्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. जे आपण स्वतःला वृक्षासारखं समजलं पाहिजे आणि वृक्षाला जसं फुलं लागतात तसं विमुक्ती म्हणजे आपल्या चित्ताच्या पोषणानंतर, आपल्या चित्तावर आपलं चित्त एका प्रक्रियेतून गेल्यानंतर जी जी प्राप्ती होते
त्याला फूल म्हटलेलं आहे. आणि ते कशाचं फूल आहे? विमुक्तीचं फूल आहे. आणि म्हणून हे फूल किंवा ही विमुक्ती आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे. आणि मला वाटते बोरकर सर त्या दिवशी बोलता बोलता श्रामण्याचे फळ त्यांनी सांगितलेले आहे. तर जे एक अनासक्तीचं जीवन आपण अनुभवतो किंवा स्वीकारतो, ब्रह्मचर्याचं पालन आपण ज्या वेळेस करतो, श्रमणत्व ज्याला आपण म्हणतो, त्या श्रमणत्वाचे 4 फळ सांगितलेले आहे. तर श्रमणत्वाचे जे 4 फळ आहे ते फळ आपल्याला माहित आहे, श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत. आणि गृहस्थ जीवन जगत असताना आपण जेव्हा 3 बंधनं तोडतो, तर 3 बंधनं कोणती आपण तोडतो आपल्या सर्वांना माहित आहे. यावर बरीच चर्चा आपली झालेली आहे. तर सत्काय दिट्ठी, विचिकित्सा आणि शील व्रत परामर्श. तर जे अगदी स्वाभाविक पातळीवरचे आहे, आपण जर थोडंसं आणखी अधिक प्रयत्न केला तर आपण हे 3 बंधनं तोडू शकतो. तर यालाच प्रवाहात उतरणे असं म्हणतो. आपण प्रवाहाला लागलो आणि एकदा आपण प्रवाहाला लागलो की मग आपला प्रवास पुढे पुढेच जात असते आणि तो प्रवास बुद्धत्वामध्ये जाऊन विलीन होत असते. जसं नदी महासागराला जाऊन मिळते, तसाच आपला सुरू झालेला हा श्रोतापन्न अवस्थेचा जो काही प्रवास आहे, तो श्रोतापन्न अवस्था प्राप्त केल्यानंतर आपण जे प्रवाहामध्ये डुबकी म्हणजे मारतो, आपण त्या प्रवाहामध्ये सम्मिलित होतो आणि तो प्रवाह आपला बुद्धत्वाच्या महासागरामध्ये जाऊनच विलीन होत असते. तर आपण गृहस्थ जीवन जगत असताना आपण श्रोतापन्न अवस्था नक्कीच प्राप्त करू शकतो, जर आपण त्या दृष्टिकोनातून सकारात्मक पद्धतीने प्रयत्न केले तर. आणि एकदा का श्रोतापन्न अवस्था प्राप्त केली तर मग पुढचा जो प्रवास आहे, तो पुढचा प्रवास तुमचा बुद्धत्वालाच जाऊन थांबणार आहे, यामध्ये कुठलंही दुमत नाही. आणि हे आपण मागच्या वेळेसही बघितलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जो साधक आहे, तो भिक्षू असो की उपासक, त्याने काय केलं पाहिजे? श्रामण्याच्या फळांना धारण करणारा झाला पाहिजे. तर आपण ते फळ, जसं झाडाला फळ लागतात तसं आपल्यालाही त्या पद्धतीचे फळ प्राप्त करता आले पाहिजे किंवा करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ते आपण प्राप्त केला पाहिजे. अशा पद्धतीचे संकल्प आपण जर करू तर आपल्याला ते फळ प्राप्त करता येईल. आणि म्हणून झाडाचा हा मोठाच गुण आहे आणि हा झाडाचा मोठा गुण आपल्या प्रयत्नातून आपण तो आत्मसात करू शकतो, है की नाही? कठीण काही नाही आहे, फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. छोटे छोटे आपले जे संकल्प आहे ते पूर्णत्वास नेण्याची गरज आहे आणि हळूवारपणे आपली समज विकसित करून, आपल्या प्रज्ञेचा विकास करून, नाही का, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकतो. प्रयत्नांती फळ असं जे म्हटलेलं आहे ते काही उगाच नाही. तर हा झाडाचा गुण इथे या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे. नंतर झाडाचा गुण काय? तर झाडाचा गुण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, येऊन बसणाऱ्या लोकांना सावली देत असतात. आता झाडं मोठ्या प्रमाणामध्ये तुटताना आपल्याला दिसतात. पूर्वी लोक झाडाच्या आडोशाने उन्हाळ्यामध्ये वगैरे थोडेसे थकून भागून पायदळ चालत चालतच येत होते. पूर्वी ऑटो वगैरे केवढे संसाधने नव्हते, तर आपल्याला असं दिसायचं की लोक झाडाच्या सावलीनं बसायचे. आताही आपण अनेक ठिकाणी फिरत असताना आपण झाडाची सावली शोधतो, कारण झाडाच्या सावलीमध्ये एक प्रकारे आपल्याला हायसे वाटत असते, छान वाटत असते, नाही का? तर त्या ठिकाणी आपण थोडासा विसावा घेतो. मग ते वडाचं झाड असो, पिंपळाचं झाड असो, विशेषतः लिंबाच्या झाडाखाली खूप सुखद अशी सावली आपल्याला दिसते, पडलेली दिसते. आणि म्हणून झाड, आपण जेव्हा थकून असतो किंवा आपण जेव्हा उन्हानं बेजार झालेलो असतो, अशा परिस्थितीमध्ये झाड आपल्याला विसावा देत असते, झाड आपल्याला सावली देत असते आणि त्या सावलीखाली आपलं मन प्रसन्न होते. आपला थकवा भागतो त्या ठिकाणी. आपल्याला एक प्रकारची सुरक्षितता प्रदान होते ना. आपल्याला एक प्रकारे शरणस्थान मिळण्यासारखं होते. आपण त्या झाडाच्या शरण जातो. तर त्याचा सहारा, आसरा घेत असतो आपण त्या झाडाचा. आणि ते झाड येऊन बसणाऱ्या लोकांना काय देते? सावली देत असते. तर खरोखरच हा गुण आत्मसात करण्यालायक आहे की आपल्याला सावली देता आलं पाहिजे, आपल्याला झाड होता आलं पाहिजे. आणि झाड जसं निरपेक्षपणे कुठलेही आशा आकांक्षा न बाळगता, कुठल्याही पद्धतीचे रिटर्न, नाही का, मिळण्याची जी आशा आहे किंवा जी आकांक्षा आहे किंवा जी इच्छा आहे, जी मनीषा आहे, ती आपल्या मनामध्ये न बाळगता निरपेक्षपणे त्या झाडाखाली कोणीही येऊ, कशाही प्रवृत्तीचा माणूस येऊ, चांगला येऊ की वाईट येऊ, तो भेद करत नाही.
त्याच पद्धतीनं आपल्यालाही भेद न करता सगळ्यांना सावली देता आली पाहिजे. सावली देता आली पाहिजे याचा अर्थ त्याच्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. त्याची गरज आपल्याला भागवता आली पाहिजे. त्याला पाणी पाहिजे तर आपल्याला पाणी देता आलं पाहिजे. त्याला अन्न पाहिजे तर आपल्याला अन्न देता आलं पाहिजे. एखादी वस्तू पाहिजे असेल तर ती आपल्याला देता आली पाहिजे. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आपल्याला त्याला धम्माचा उपदेश देऊन त्याच्या जीवनाला एका योग्य मार्गावर आपल्याला नेण्यासाठी त्याला प्रेरित करता आलं पाहिजे. तर ही सावली आहे, नाही का? आणि हे झाड म्हणजे आपण आहोत आणि झाडाची सावली म्हणजे आपल्यामधले जे गुण आहे त्या गुणांचा वापर करून त्याला आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करता आलं पाहिजे. या अर्थाने ही सावली आहे. तर हा सुद्धा गुण आपल्याला इथे झाडाकडून ग्रहण करायचा. पुढे ते म्हटलेलंच आहे की झाड सावली देण्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. सर्व जीवांना, सर्व प्राण्यांना, सर्व लोकांना भेदभाव न करता तो सावली देतो. तर आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीचा भेदभाव न करता, कारण मैत्री ही भेदभावाच्या पलीकडे, मैत्री ही तू आणि मीच्या पलीकडे, मी आणि माझच्या पलीकडे जाणारी जी भावना आहे ती म्हणजे मैत्री भावना. आणि ही मैत्री भावना आपण सर्व विश्वातील या सर्व सत्वांपैकी करीत असतो. तर त्यामुळे आप पर भेदाच्या वर जाऊन आपल्याला ही मैत्री भावना विकसित करावी लागते. आणि या अर्थाने ही मैत्री भावना काय आहे तर इतरांसाठी सावली आहे. इतरांच्या कल्याणाची भावना आपण करत असतो. आपण आपल्यासोबत सर्वांना घेऊन चालले पाहिजे, त्यांचे रक्षण केले पाहिजे, त्यांची सुरक्षा केली पाहिजे. आणि ही जी काही रक्षण आहे, जी काही सुरक्षा आहे, त्यामध्ये जो अर्थ दडलेला आहे तो आंतरिक अर्थाने दडलेला आहे. आंतरिक अर्थाने, कारण त्याचं मन बदललं की सगळ्याच क्रिया बदलतात. मनात परिवर्तन घडून आलं की वाणीत परिवर्तन घडून येते, है ना? तर कायेच्या कर्माच्या संदर्भाने परिवर्तन घडून येते. आणि म्हणून मन प्रधान आहे, मन श्रेष्ठ आहे, मन मनोमय आहे. सगळ्यांच्या पुढे मन आहे असं जेव्हा बुद्ध सांगतात तेव्हा कोणतीही गोष्ट मनामध्येच उत्पन्न होत असते. आणि मनात उत्पन्न झालेली जी काही गोष्ट आहे, जी काही बाब आहे, जी काही भावना आहे, जे काही कर्म आहे, कुशलता अकुशलता, तर हे जी बाब आहे ती वाणीवर येते आणि नंतर कायेवर येते. आणि म्हणून मनाला प्रधान मानलेलं आहे, श्रेष्ठ मानलेलं आहे, मनोमय मानलेलं आहे. आणि म्हणून या मनामध्ये मैत्रीचा विकास होत असतो. आणि या विकासातून इतरांच्या कल्याणाची भावना आणि त्याच्या मनाला परिवर्तित करण्यासाठी आपण जे काही एफर्ट घेतो त्याला झाडाची सावली असं म्हटलेलं आहे. आणि ही सावली आपल्याला इतरांना देता आली पाहिजे. तर हा झाडाचा खरोखरच अत्यंत महत्त्वाचा असा गुण आहे. आणि या गुणाला आपल्यासमोर त्यांनी विशद केलेला आहे. तर धर्मसेनापती सारीपुत्त असं म्हणतात या ठिकाणी की हत्या करण्यास तयार झालेल्या देवदत्ताविषयी, डाकू अंगुलिमालाविषयी, धनपाल नावाच्या हत्तीविषयी व आपला पुत्र राहुलाविषयी बुद्धांच्या मनामध्ये समान भावना होती. ही वाचण्यासाठी जेवढी सहज आणि सोपी लाईन आपल्याला वाटते, परंतु आपण बुद्धाच्या मनस्थितीचा विचार केला तर बुद्धांनी जेवढं राहुलावर प्रेम केलं किंवा राहुलाच्या संदर्भामध्ये जेवढी मैत्री त्यांच्या मनामध्ये होती तेवढीच त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देवदत्ताविषयी, अंगुलिमालाविषयी आणि त्या धनपाल नावाच्या मदमस्त झालेल्या हत्तीविषयी सुद्धा तीच भावना भगवान बुद्धाच्या मनामध्ये होती. आणि म्हणूनच आपण भगवान बुद्धाला महाकारुणिक म्हणतो. तर अशा पद्धतीनं मनाचा विकास ज्या वेळेस होतो तेव्हा करुणा उत्पन्न होते. आणि करुणा का उत्पन्न होते? कारण ते जे कर्म करत आहे त्या कर्माचे फळ त्यांना भोगावं लागतील. आणि हे जे दूषित कर्म करत आहे या कर्माचे जेव्हा फळ त्यांना भोगावं लागेल तेव्हा त्यांना किती दुःख होईल. आणि म्हणून दुःखामध्ये असलेल्या या लोकांचं दुःख पाहून भगवान बुद्धाच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते. आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. आणि म्हणून देवदत्तांनी एवढे कटकारस्थान बुद्धाविषयी रचल्यानंतरही सुद्धा तो ज्या नरकामध्ये उत्पन्न झाला तर त्या नरकातून बाहेर काढण्यासाठी शेवटपर्यंत भगवान बुद्धांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसत आहे. हे भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये राहून सुद्धा त्याच्या त्या दगडासारख्या क्रूर कर्मामुळे तो सुधरू शकला नाही. परंतु बुद्धाने शेवटपर्यंत त्याच्यावर मैत्रीच केली आणि आपल्या या मैत्री भावनेनं त्याला त्या दुःखातून दूर करण्याचा प्रयत्न केला. अंगुलिमालाला संत बनवलं.
इतक्या खून करणारा, दरोडे घालणारा जो अंगुलीमाल होता, त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचं मतपरिवर्तन घडवून आणलं आणि एका क्रूरकर्मी माणसाला संत पदापर्यंत, निर्वाण पदापर्यंत तो जाऊ शकला बुद्धाच्या करुणेमुळे, बुद्धाच्या मैत्रीमुळे, नाही का? तर आपल्याला काही लोकांची मतं परिवर्तित करता आली पाहिजे. मैत्री भावनेने, करुणा भावनेने त्यांना बदलता आलं पाहिजे, त्यांच्या जीवनाला दिशा देता आली पाहिजे. आणि त्याचं जे समाधान असते ना, ते समाधान अतुलनीय असते. ते समाधान पैशानं विकत घेऊ शकत नाही. जगातल्या कोणत्याही गोष्टींना आपण ते समाधान विकत घेऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण खरोखरच आत्मसात केल्या पाहिजे. नंतर म्हटलेला आहे मेघांच्या गुणासंबंधी प्रश्न. तर मेघ आपल्याला माहीत आहे, प्रासंगिक रूपानं आपण मेघ आकाशामध्ये दाटलेले पाहतो, गरजताना पाहतो, मेघ आलेले पाहतो, नाही का? तर काय होते मग, मेघ आले की काय वर्षाव होतो. आणि वर्षाव झाला की काय होते, तर जे धूळ आहे, मळ आहे, ते निघून जाते. माती जे उन्हाळ्यामध्ये आपल्याला उडताना दिसते, जेव्हा विशेषतः उन्हाळ्याचे दिवस आलेले असतात, सगळं कोरडं पडलेलं असते, माती कोरडी झालेली असते आणि आपल्या घराच्या समोरून ज्या रोडवर आवागमन सुरू असते 4 व्हीलर 2 व्हीलरचं, आणि त्या आवागमनामुळे धूळ उडते आणि आपल्या घरामध्ये आपला दरवाजा खराब झालेला दिसतो, आपले पंखे खराब झालेले दिसतात, आहे की नाही? परंतु पावसाळा आला की हीच माती वाहून जाते, हीच माती जमिनीला चिपकते किंवा ही धूळ जी आहे ती खाली बसून जाते आणि जे मळ आहे, धूळ आहे, ते निघून जाते पाण्यामुळे. तर आपल्या मनामध्ये सुद्धा मळ आहे, धूळ आहे, क्लेशरूपी मळ म्हटलेला आहे, क्लेशरूपी धूळ म्हटलेला आहे, त्याला डांबर म्हटलेलं आहे, विष म्हटलेलं आहे. या क्लेशांना अशा वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून म्हणजे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते इथे धूळ म्हटलेलं आहे, ते मळ म्हटलेलं आहे. कशाला? क्लेशांना म्हटलेलं आहे. तर आपल्या मनामध्ये अशा पद्धतीची धूळ साचलेली आहे, आपल्या मनामध्ये मळ साचलेला आहे. आणि हा मेघ जसा वर्षाव त्याचा होतो आणि धूळ आणि मळ निघून जातात, तशाच पद्धतीनं आपल्या मनामध्ये सकारात्मक भावनेचा जेव्हा विकास होतो, सकारात्मक भावनेचे मेघ आपल्या मनामध्ये दाटून येतात आणि जेव्हा त्यांचा वर्षाव होतो, तेव्हा जे काही धूळ आहे, मळ आहे, ते निघून जातो. तर साधक भिक्खूने हे केले पाहिजे की क्लेशरूपी धूळ काढून टाकली पाहिजे आणि मेघांचा हा जो गुण आहे तो आपण या पद्धतीनं ग्रहण केला पाहिजे. हे वेगवेगळे उदाहरण देऊन शेवटी आपल्या मनामध्ये जे क्लेश आहेत ते काढण्याचा सल्ला वारंवार या ठिकाणी आपल्याला भेटतो आहे. मग म्हटलेलं आहे की मेघ पृथ्वीची उष्णता शांत करते. आपल्याला त्याचा अनुभव होतो की पाणी पडला म्हणजे गारवा निर्माण होतो वातावरणामध्ये, एक थंडावा निर्माण होते आणि माणसाला प्रसन्न वाटायला लागते. उन्हाळा म्हणजे उन्हाळा नुकताच अनुभवलेला असतो आपण आणि अतिशय दाहक अशी ती ऊन सोसून सोसून मग आपल्याला असं वाटायला लागते की कधी एकदाचा पाणी पडते आणि कधीही जमीन ओली होते, कोरडी होते, ओली होते आणि कधी थंडी पडते, म्हणजे थंडक आपल्याला अनुभवायला मिळेल, अशा पद्धतीच्या भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होत राहतात. आणि एकदाचे मेघ दाटले, वर्षाव झाला की जमीन जी आहे ती ओली होते, ओलावा निर्माण होते आणि त्यातून जी दाहकता आहे ती पूर्णपणे नष्ट म्हणजे संपुष्टात येते आणि एक प्रकारे थंडावा ना, ओलावा आपल्याला एक वेगळ्याच पद्धतीचं वातावरण आपल्याला अनुभवता येते. का? कारण उष्णता शांत झालेली असते. तर आपल्या मनामध्ये सुद्धा ही जी काही उष्णता आहे, ही जी काही आग आहे, ही जी काही अग्नी आहे, लोभाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी, या अग्नींना आपण जळत आहोत आणि ही दाहकता इतकी प्रचंड आहे की आपण होरपळून निघालेलो, अक्षरशः आपण होरपळून निघालेलो. आपल्याला वाटते की ही अग्नी शांत झाली पाहिजे. आपण त्या पद्धतीचे प्रयत्न करतोय, पण आपण काय करतो नेमका, आणखी त्या अग्नीला खाद्य देणाऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकत असतो आणि ती शांत झालेली, थोड्या वेळासाठी शांत झालेली अग्नी परत भडकत असते आणि त्या अग्नीतून पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असते. तर आपल्याला ती अग्नी कशी शांत करता येईल याविषयीचं आपल्याकडे काही माहिती नसल्यामुळे किंवा त्यावरचा उपाय आपल्याला माहिती नसल्यामुळे जे तात्पुरते उपाय आहे ते तात्पुरते उपाय आपण करतो आणि त्यातून परत ती अग्नी भडकते आणि परत आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होत असते. आणि म्हणून भगवान बुद्धाने जी काही साधनं, जी काही उपाय,
जी काय औषधी आपल्याला सांगितलेली आहे ती औषधी आपल्याला जर प्राशन करता आली नाही, जर ती समजून घेता आली नाही, तिचे गुणधर्म समजून घेता आली नाही, तिची उपयोगिता आपल्याला समजून घेता आली नाही, तर मग आपल्याकडे असणाऱ्या बौद्ध तत्वज्ञानाचा किंवा बौद्ध धम्माचा किंवा या 3 रत्नाचा काय उपयोग? मग केवळ सांगण्यासाठी की आमच्याकडे 3 रत्न आहेत, केवळ सांगण्यासाठी की आम्ही बौद्ध आहोत, पण जो फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे तो आपण करूनच घेत नाही. आणि मग त्याच पद्धतीनं आपल्या त्या क्लेशांमध्ये फसून स्वतःसाठी आपण दुःख निर्माण करत राहतो. एवढं मोठं औषध आहे आपल्याकडे, आणि आपल्याला हे सगळे महापुरुष किंवा म्हणते इथे नागसेन सुद्धा आपल्याला ते प्राशन करण्यासंदर्भामध्ये, धारण करण्यासंदर्भाने आपल्याला मार्गदर्शन करीत आहे की नाही? तो धर्म धर्म तो सब कहे धारण करे ना कोई, अशा पद्धतीनं म्हणजे एक वाक्य आपल्याला ऐकायला मिळते. धर्म धर्म सगळेच म्हणतात पण धारण करत नाही. आणि धारे ती धम्म, जिथे धारण केल्या जाते तिथे धम्म आहे. केवळ ऐकून घेण्यामध्ये धम्म नाही आहे, तर तो धारण करावा लागतो. आणि जेव्हा धारण करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला मिळतात. आणि म्हणून ही किती महत्त्वाची बाब आहे. ही जेवढी सांगायसाठी सोपी आहे तेवढी आत्मसात करण्यासाठी कठीण आहे. परंतु ती आपण जर केली तर आपल्याला ह्या अग्नी ज्या आहेत त्या आपल्याला शांत करता येतात. आणि म्हणून भिक्खूने किंवा उपासकाने आपल्या मैत्री भावनेच्या द्वारे सर्व लोकांना शांत केलं पाहिजे. ज्याला आपण ब्रह्मविहार म्हणतो, त्या ब्रह्मविहारांमध्ये ज्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा आहे, याचा आपल्याला याची निर्मिती स्वतःमध्ये करता आली पाहिजे. आणि याची निर्मिती आपण स्वतःमध्ये निर्माण करतो त्यावेळेस आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या शांत होतात. शांतीचा अनुभव आपल्याला मिळायला लागतो, सुखाचा अनुभव आपल्याला यायला लागतो. आपल्या प्रती जे काही लोक दुर्भावना बाळगतात त्यांच्या प्रती सुद्धा आपल्या मनामध्ये मैत्री भावनेचा जेव्हा विकास होतो तेव्हा खऱ्या अर्थानं या ज्या अग्नी आहेत त्या शांत होतात. आणि अग्नी जेव्हा शांत होते त्याचा जो बाह्य अनुभव आपण अनुभवलेला आहे की अग्नी असेल आणि त्याच्या जवळ आपण असू, तो होरपळून जातो. कधीही अग्नी विझते त्यासाठी आपण प्रयत्न करतो. मग मनामध्ये ही जी अग्नी आहे ती अग्नी जेव्हा हळूवारपणे का होईना शांत करतो, आपल्या इंद्रियांना शांत करतो, तेव्हा त्या सुखाचा अनुभव आपण स्वतःच अनुभवित असतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सकारात्मक जेव्हा आपल्या मनाचा जेव्हा आपण विकास करतो तेव्हा सकारात्मक या बाबीमुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती यायला लागते. आणि हा अनुभव आहे पण ते आत्मसात करावं लागेल आपल्याला. मग म्हटलेलं आहे की मेघ सर्व प्रकारच्या बीजांना अंकुरित असतो किंवा अंकुरित करीत असतो, असं असेल ते. तर आपल्याला माहित आहे, आपण वारंवार या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की श्रद्धा काय आहे? श्रद्धा बीज आहे. आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की श्रद्धा उत्पन्न करून त्या श्रद्धा बीजापासून 3 प्रकारच्या संपत्तीचे म्हणजेच दिव्य मनुष्यता, सुख संपत्ती व सर्वश्रेष्ठ निर्वाण सुख संपत्तीचे बीजारोपण केले पाहिजे. तर बीजारोपण कशाचे? श्रद्धेचे. श्रद्धेचं बीज आपल्या मनामध्ये आपल्याला पेरता आलं पाहिजे. श्रद्धेला बीज म्हटलेलं आहे आणि हे बीज जेव्हा आपण रोवतो त्यापासून आपल्याला जे उत्पादन मिळते ते म्हणजे निर्वाण आहे. तर अल्टिमेटली श्रद्धेच्या बीजापासून जे वृक्ष तयार होते ते म्हणजे आपलं धम्मजीवन, आणि या धम्मजीवनातून आपल्याला जे फळ प्राप्त होते ते म्हणजे निर्वाण. आणि म्हणून निर्वाणाचं सुख ही संपत्ती आपल्याला प्राप्त करता येते. तर यामध्ये दिव्य मनुष्यता म्हटलेलं आहे. तर दिव्य मनुष्यता म्हणजे, तर आपण ज्या भौतिक स्तरावर एक मनुष्य म्हणून जीवन जगत आहोत, एक सर्वसाधारण पातळीवरचं जीवन आपण जगत आहोत, आहे का, भौतिक स्तरावरचं जीवन जगत आहोत. म्हणून आपण बघितलं की 3 स्तर, भौतिक स्तर, संमिश्र स्तर है ना, आणि लोकोत्तर पातळी. तर या 3 पातळ्या, आणि या 3 पातळ्यांमधून आपल्याला आपला विकास करायचा आहे. तर आता जे काही भौतिक स्तरावर, भौतिक पातळीवर आपण जीवन जगत आहोत ते जीवन म्हणजे लोभ, द्वेष, मोह, आसक्ती, तृष्णा यामध्ये आपण रममान झालेलं जे काही जीवन आहे ते भौतिक जीवन आहे. त्यापासून थोडंसं वर उठण्याचा प्रयत्न करतो, धम्ममार्ग समजून घेतो, धम्मतत्वे जाणून घेतो, शरणगमन करतो, प्रतिज्ञाबद्ध होतो आपण 3 रत्नांना. शिलाचरण करायला लागतो, ध्यान करायला लागतो, चिंतन मनन करायला लागतो, प्रज्ञेचा विकास होतो. आणि त्यातून आपण स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतो, मनाला जाणण्याचा प्रयत्न करतो. आणि या जाणीवेतून आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे कळायला लागते, कुशल काय आणि अकुशल काय याचा बोध व्हायला लागतो.
आणि मग आपण अकुशलांपासून स्वतःचं संरक्षण करायला लागतो. तरी क्लेश प्रभावी आहेत, ते प्रासंगिक रूपाने वर येतात आणि या अनुषंगाने आपल्या हातून पुन्हा अकुशल कार्य घडतच असते. परंतु पुन्हा आपल्याला याची जाणीव होते की आपल्या हातून काही ना काही अकुशल घडलेलं आहे आणि ही जाणीव स्वतःमध्ये निर्माण करून आपण मग असा विचार करतो की आता नाही, पुढच्या वेळेस मी हे अकुशल कर्म करणार नाही. तर अशा पद्धतीने आपण संमिश्र भूमीमध्ये येतो आणि या संमिश्र भूमीमधून मार्गक्रमण करता करता आपल्या मनाचा इतका सराव होते की मग आपण आपल्या हातून जे दूषित कर्म आहे ते कमी 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 व्हायला लागतात आणि आपण कुशलतेमध्ये स्थापित होतो. तर त्याला लोकोत्तर भूमी असं म्हटलेलं आहे. आपल्याला आपल्या प्रयत्नातून या भौतिक स्तरावरून लोकोत्तर स्तरापर्यंत जाण्यासाठी बुद्धाची जी काही विचारसरणी आहे जेव्हा आपण आत्मसात करतो तेव्हा आपला विकास होत असतो आणि त्यासाठी श्रद्धेची आवश्यकता आहे आणि श्रद्धेची आवश्यकता असल्यामुळे, श्रद्धा निर्माण झाल्यामुळे दिव्य मनुष्यता म्हटलेलं आहे. तर दिव्य मनुष्यता म्हणजे काय, तर लोकोत्तर जी अवस्था आहे ती लोकोत्तर अवस्था म्हणजे साधारण मनुष्यापासून आपण एका अशा अवस्थेला पोहोचतो ज्याला लोकोत्तर अशी अवस्था म्हटली आहे. तर या लोकीय पातळीवर आपण जे काही आपलं जीवन जगत आहोत यापासून आपण वर उठतो, यापासून वर उठतो, लोभातून वर उठतो, द्वेषातून वर उठतो. अज्ञान आपलं बऱ्याच प्रमाणामध्ये संपलेलं असते आणि ही जी काही आपली पातळी आहे त्याला लोकोत्तर पातळी म्हटलेलं आहे आणि त्याला दिव्य मनुष्यता म्हटलेलं आहे. आणि मग सुख संपत्ती, कोणतं सुख, तर मानसिक सुख आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते आणि मग त्यातून सर्वश्रेष्ठ निर्वाणाचं सुख आपल्याला प्राप्त करता येते. तर कशामुळे, श्रद्धेचं बीज. म्हणून झाड, फूल झाड असो की फळाचं झाड असो, शेवटी ते बीजामधूनच उत्पन्न होत असते. बीज टाकल्याशिवाय झाड काही उगणार नाही आणि म्हणून त्या बीजातून जे झाड उत्पन्न होते त्याला फळं लागतात. आणि म्हणून श्रद्धेचं बीज जेव्हा आपण आपल्या मनामध्ये टाकतो त्याचा जो काही वृक्ष होतो त्या वृक्षाला जी काही फळं लागतात ते फळं म्हणजे दिव्य मनुष्यता, सुख संपत्ती आणि सर्वश्रेष्ठ निर्वाण असं जे म्हटलेलं आहे. तर खरोखरच या मेघांच्या गुणापासून आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे आणि याकडे आपलं लक्ष बनते नागसेनांनी अगदी उचितपणे वेधलेलं आहे. मग पुढे म्हटलेलं आहे की उचित वेळी पाऊस पडून जमिनीवरील गवत, झाड, झुडप, लता व अन्य प्रकारच्या वस्तूंचे तो रक्षण करतो. त्याचं रक्षण होते, ते फुलतात, फळतात, हिरवगार निसर्गामध्ये निर्माण होते. कशामुळे, पाणी पडल्यामुळे, मेघ बरसल्यामुळे. मेघ बरसल्यामुळे सृष्टीचं वातावरण बदलून जाते. सृष्टीमध्ये एक प्रकारचा ओलावा निर्माण होतो, थंडावा निर्माण होतो, हिरवागारपणा निर्माण होतो. ही सगळी सृष्टी नटल्यासारखी आपल्याला वाटते, आल्हाददायक वाटते, रमणीय वाटते, हवीहवीसी वाटते, पाहण्यासारखी वाटते, प्रसन्नता निर्माण करणारी ही सृष्टी, हिरवागारपणा. उठून उभे होतात सगळे, गवत सुद्धा, चिमलेलं गवत सुद्धा उठून उभं होते, त्याच्यामध्ये जिवंतपणा येतो, है की नाही. ते फलते, फुलते, हिरवं होते, नटते. बघा, जे मेघ दाटल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे जी सृष्टीमध्ये निर्मिती होते ती किती सुखद असते, किती सुखद अशी निर्मिती होते. आणि म्हणून सद्गुणांची वाढ आपल्या मनामध्ये होते. त्या सद्गुणांच्या वाढीतून काय काय निर्माण होऊ शकते याची तुम्ही एक कल्पना केलेली बरी. तुम्ही कल्पना करा की सद्गुणांचा उच्च स्तरावर जेव्हा वाढ होते, हे सद्गुण उच्च स्तरावर जेव्हा विकसित होतात आणि त्यांच्या विकासातून एक प्रकारे एक चांगल्या सृष्टीचं सृजन आपण करू शकतो, चांगली सृष्टी म्हणजे एक विकसित करू शकतो, ज्याला बाबासाहेबांनी धम्मराज्य म्हटलेलं आहे, ज्याला बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत म्हटलेलं आहे की नाही. तर अशा पद्धतीच्या प्रबुद्ध भारताची म्हणजे कल्पना किंवा धम्मराज्याची कल्पना जी आहे ती मेघांच्या बरसल्यानंतर सृष्टीमध्ये आपल्याला जे काही परिवर्तन, बदल आणि जे सुखकर असते, आल्हाददायक असते, नाही का. तर ते जो बदल आपल्याला आपण अनुभवतो थोड्याशा दिवसासाठी का असेना, पण तो जो अनुभवतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मराज्याची संकल्पना हीच असेल, नाही का. यापेक्षा दुसरी काही असू शकत नाही, ज्याला सुखावती म्हटलेलं आहे, बुद्धभूमी म्हटलेलं आहे. ही सुखावतीची कल्पना मेघांच्या बरसल्यानंतर वातावरणामध्ये जी काही निर्मिती होते ती सुखावतीची कल्पना जी बुद्ध धम्मामध्ये आपल्याला आढळून येते, ज्याला बाबासाहेब आपल्या भाषेमध्ये प्रबुद्ध भारत किंवा धम्मराज्य म्हणतात.
हे निर्माण करण्यासाठी आपल्याला बरसावं लागेल, अंकुरित व्हावं लागेल, बरसावं लागेल, फळावं लागेल, फुलावं लागेल. आणि या पद्धतीनं आपण जेव्हा फळू नाही का, फुलू, तर त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण एक नवीन समाजाची निर्मिती त्यातून करू शकतो. तर कुशल धर्म म्हटलेला आहे. आणि हे कुशल धर्म जे आपल्याला मेघांमध्ये पाहायला मिळतात, तर तो गुणसुद्धा आपल्याला आत्मसात करायचा आहे. मग म्हटलेलं आहे की मेघांनी पाऊस पाडल्यानंतर नदी, तळे, जलाशय व गुहा, फटी, सरोवर, खड्डे सर्व पाण्याने तुडुंब वाहत असतात. आहा, काय दृश्य, काय देखावा आहे की नाही. नदी भरलेली आहे, जलाशय भरलेला आहे. पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जे लोक तरसत होते, पाण्यासाठी जी काही पायपीट होत होती लोकांची, अनेक गावामध्ये बघितलं 4-4 दिवस नळ येत नाही. आमच्याकडे जेव्हा पाण्याची सोय नव्हती तेव्हा नगर परिषदेच्या टाक्या यायच्या आणि तिथे लाईन लागायची, अक्षरशः झगडे व्हायचे पाण्यासाठी, है ना. तर वाळवंटामध्ये पाणी आपल्याला मिळत नाही. घंटो वाळवंटातून गेल्यानंतर आपल्याला पाण्याचा थांग पत्ता लागत नाही. पण मेघ जेव्हा बरसतात तेव्हा नदी भरून जाते, तळे भरते, जलाशय भरते, सरोवर भरते, सगळे गड्डे भरून जातात, खड्डे सुद्धा भरलेले आपल्याला दिसून पडते, आहे की नाही. तर एक प्रकारची तृप्ती, जे धरती सुद्धा तृप्त होते, नद्या नाल्या तृप्त होतात, आहे की नाही. ज्या काही उणीवा आहे त्या भरून निघतात, जी काही पोकळी आहे ती भरून निघते, जे काही खालीपण आहे ते भरून निघते. जे सकारात्मक भावना मनामध्ये ज्या काही निर्माण होतात त्या अशा असतात, त्या भरून निघणाऱ्या असतात. आपल्याही भावना भरून निघतात, आपल्याही जे काही अभाव आहे, उणीवा आहे त्या भरून निघतात. आणि आपल्याकडे जेव्हा या सगळ्या गोष्टीची संपन्नता ज्यावेळेस येते, तेव्हा नदी आपला पाण्याचा पाठपुरावा जसा करतो, तसं आपल्यालाही आपल्या सद्गुणांनी इतरांना शांत करता येते, इतरांना योग्य मार्गावर लावता येते, इतरांची तृप्ती करता येते, इतरांची तृप्ती करता येते. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून धर्मरूपी मेघांचा पाऊस पाडून जिज्ञासी लोकांच्या मनाचे समाधान केले पाहिजे. धर्मरूपी मेघांचा पाऊस पाडता आला पाहिजे आपल्याला. धर्मरूपी मेघांचा पाऊस लोकांच्या जीवनाला तृप्त करत असते, शांत करत असते, सन्मार्गावर आरूढ करत असते. आणि हा सन्मार्गावर आरूढ झालेला माणूस तो आपलं सुख शोधत असते आणि त्याला त्यातून समाधान मिळत असते. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की धर्मरूपी मेघांचा पाऊस पाडून लोकांच्या मनाचे समाधान केले पाहिजे. तर इथे हा मेघांचा जो गुण आहे, ज्याकडे आपण खरोखरच लक्ष देत नाही, इतक्या हलक्या पातळीवर आपण त्याचा विचार करतो, नाही का, विचारही करत नाही आपण, त्या सगळ्या गोष्टी अनुभवतो, परंतु या पद्धतीनं आपण आपल्या मनाला ही बाब लावून पाहिली पाहिजे असा विचार सुद्धा आपल्याला कधी येत नाही. आणि तो किती महत्त्वपूर्ण असा जो विचार आहे तो या ठिकाणी नागसेनांनी ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीचा पाऊस आपल्याला पाडता आला पाहिजे. म्हणून धर्मसेनापती स्थविर सारिपुत्त असे म्हणतात की जिज्ञासू लोकांना पाहून, बघा किती महत्त्वाची बाब आहे, जे ही बाब फक्त बोलासाठी बोललेली नाही सारिपुत्तांनी. सारिपुत्त एवढा प्रज्ञावान म्हणते, भगवान बुद्धानंतर ज्यांच्या प्रज्ञेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तो असा प्रज्ञावान पुरुष एखादी गोष्ट बोलत असेल तर तो केवळ लोकांना इम्प्रेस करण्यासाठी बोलत नाही, तर त्याच्या मनातल्या ज्या स्वाभाविक भावना आहेत त्या स्वाभाविक भावना या ठिकाणी प्रकट होत आहेत. आणि ही स्वाभाविक भावना प्रकट करताना भंते सारिपुत्त म्हणतात की जिज्ञासू लोकांना पाहून तो जरी शेकडो हजारो मैलाच्या अंतरावर असेल तरीही त्याच क्षणी जाऊन बुद्ध त्यांना उपदेश करतात, त्यांची जिज्ञासा पूर्ण करतात. म्हणजे त्या पाठीमागची भावना बघा की मैत्रीचा किती विकास झालेला आहे, करुणा कुठल्या पातळीवर गेलेली आहे की हजारो किलोमीटरवर जर कोणी दुःखी माणूस असेल आणि त्याला तो मार्ग शोधत असेल, त्याला जिज्ञासा असेल की मला दुःखमुक्त व्हायचं आहे, तर त्याला त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी बुद्ध हजारो मैलाचं अंतर चालून त्याला तिथे जातील आणि त्याला दुःखातून मुक्त करण्याचं जे औषध आहे, जो मार्ग आहे, जे तत्व आहे ते त्याला सांगतील आणि त्याला ते दुःखातून मुक्त करण्यासाठी मदत करतील. तर ही जी काही भावना आहे की हजारो किलोमीटर चालून जाण्याची भावना आहे का, तर आपल्या मनामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या भावना आपल्याला विकसित करता आला पाहिजे आणि लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी आपल्याला हातभार लावता आला पाहिजे, आपल्याला मदत करता आली पाहिजे ना. असं जर होत असेल तर आपल्या
आपण खऱ्या अर्थानं धम्म अंगीकृत करत आहोत असा त्याचा अर्थ होत असते. आणि या नॅचरलपणे ॲटोमॅटिकली ह्या भावना निर्माण होत असतात. ही प्राप्ती आपल्याला होत असते ॲटोमॅटिकली. म्हणजे जसं जसं आपण त्या मार्गावर पुढे पुढे जात जाऊ तसं तसं आपण आपल्या ध्येयाच्या जवळ जात जाऊ. आणि जसं जसं आपल्याला आपण त्या ध्येयाच्या जवळ जाऊ तर ते ध्येय आपण प्राप्त करून घेऊ, नाही का. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी भंते नागसेनाने आपल्याला सांगितलेल्या आहे त्या खरोखरच खूप उद्बोधक अशा गोष्टी आहेत. तर आपण या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढाच बोध आपण या प्रकरणातून घेऊया. 9:27 झाले. मला वाटते आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. तर आपण सगळ्यांनी वाचन केलं. बोरकर साहेबांनी यावर विश्लेषण केलेलंच होतं. तरी पण आपल्या आग्रहास्तव परत एकदा मी यावर थोडंसं विश्लेषण केलेलं आहे. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.